बुवा बारीक खतलं पुढचा आता बोलत नाही. एकदा बुवा म्हणतात यांना मी तस सांगतोय बारी प्रेमान करा प्रेमान करा प्रेमान करा. पण बुवा माझे बंधू आणि माझा आधार स्तंभ सचिन दादा मालक दादांच्या माध्यमातून 500 रुपयाचा पारितोषिक आले मानाचा मुजरा करतो. बुवाना मागाशी म्हटल्याप्रमाणे बुवाना शाकाहारी पचत नाही त्यांना सारखा मटण लागतो म्हणून बुवा आज मगाशी म्हटल्याप्रमाणे चे भण काय होईल तो होईल. बुवाना प्रेमाच्या गवलनी पचत नाहीत. बरं ते म्हणतात भागाला भाग पण प्रेमाची गवलन गायला बुवा भाग पण देत नाहीत आणि सगळाच आपला विसरतात बुवा. आणि म्हणून मित्रांनो आज एक आगळा वेगळा विषय बुवांसाठी या ठिकाणी आणलेला आहे. बुवा अजून तुम्हाला सांगतो तुमचा आणि माझा काय भांडण नाही आपली काय भावकी कंदाल नाही. तुमच्याप्रमाणे तुमच्या शेतात काय माझी गोरा गेलेली नाहीत बुवा. आणि जरी गेली तुम्हाला मी नेहमी सांगितलंय लांबोऱ्यानो त्यांना इथं खुर्ची द्या. मी सांगतोय अजून उगाच तुमच्या कानात थुकत बसतील काय बोलला सांगा पहिला काय बोलला. त्यांना इथं खुर्ची द्या मग त्यांना सगळं ऐकाय जाल मी काय बोलतोय ते. म्हणून म्हणतोय म्हणून सांगतोय बघा बुवा प्रेमानं तुमच्याशी आज बोलतोय. गवळण पण बुवा तुमच्यासाठी आज चांगला आगळा वेगळा विषय आणलाय. बरं आज मंगळवार म्हणतात बायांचा वार असतो बरोबर आहे ना. अरे तुम्ही झोपल्या काय. आज मंगळवार बायांचा वार आहे. गवळण पण अगदी बुवांना रुचल पचल आणि त्यांना नॉनव्हेज हवाय ना हा बघू पोट भरून अगदी सगळ्यांनी खा. जे सोबत आहे त्यांना पण थोडासा वाटून द्या. म्हणून गवळण गातोय म्हणायचं आहे काय लक्ष असावं. अरे काना असून घरी तुझ्या दह्या दुधाचे भरलेले माठ. काना राधा तुला काय म्हणते अरे तुझ्या पण घरात त्या दह्या दुधाचे माठ भरलेले आहेत. तू पण एक गवळ्याचाच पोर आहेस मग तुझ्या घरात पण आहे ना अगदी हवा कसा डेर दाबून चेपून भरलेला आहे. म्हणून राधा तुला म्हणते अरे काना असून तुझ्या घरी भरलेले दह्या दुधाचे माठ मग घेऊन सवंगडी येतो कान्हा. अरे आमची आडवा या वाट मग जाता मथुरे बाजारी आम्ही जाता मथुरे बाजारी हा धरतो नेहमी आमचीच पाट. मनाही सोडणार तुला आज मी कान्हा. अरे या राधेशी आज पडले तुझ्याशी काना. आज राधा तुला एकट्यालाच नाही पण सोबत जे तुझं सवंगडी आहे बरंच आहे तुमच्या पण बरंच आहे त्यांना पण आज सोडणार नाही बुवा. म्हणून सांगताय जे काय बोलतोय ते शब्दानी शब्द खरा लिया. गीतेवर हात ठेवून सांगतोय खरा बोलन खोटा बोलणार नाही. तसं माझा शब्द मेल्यानं मी गातोय आणि बुवाच्या कानात जाऊन दुसराच भरताव काहीतरी. मग आता बुवा म्हणतात हे काय मला बोलत नाही. बुवा मी ते शब्द सोडलेत तुम्हाला बोलायचं नाही तर मी बुवाना बोलायचो आहे ना काल्या चोचीचा पोपट असं चोपारीची खंडा असं त्यांचे शब्द होत मी बोलायचो. पण मी आज बोलणार बुवा सॉरी आता एकदा फक्त बोललो तो मान्यमान करून घ्या. आणि म्हणून आज मंगळवार आहे बायांचा वार आहे. आग स्वयंपाक कर तू डाल भात हिऱ्या मिऱ्याची चटणी वाट. आज ते माझ्या गवळणीला भाग देतील आज गवळण माझी काय प्रेमाची नाही बुवा अगदी तापून चुकून येतील. म्हणून म्हणतोय आग स्वयंपाक कर तू डाल भात हिऱ्या मिऱ्याची चटणी वाट. जेवायला बघतान वाट ग बाय जेवायला बघतान वाट ग. आग साजने माझ्या बाया भुकल्यान ग साजने माझ्या बाया भुकल्यान ग. ऐका मित्रांनो ऐका गमतीशीर विषय आहे बुवा. आज तुम्हाला कानातली भोका नाही म्हणत पण कान उघडे ठेवा. बाकीचा सगळा बाजूला ठेवा पण कान पहिले इकडे लावा. म्हणून म्हणतोय अरे तू कशाला करतोस हाट ग काना धरून आमची पाठ रे. काना तू हट्ट कशाला धरतोयस म्हणजे आमची पाठ कशाला धरतोयस तू. म्हणून म्हणतोय
अरे तू कशाला करतोस हाटर, काना धरून आमची पाठर, मका फोडाया बघतोस माठर, आमचं फोडाया बघतोस माठर. काना आम्ही मथुरेच्या बाजाराला चाललोय, आम्ही आमच्या आपल्या चाललोय, तू आमच्या वाट्यात येऊन आमची वाट कशाला अडवतोयस? बरं अडवतोयस ते अडवतोयस, वरनं आमचा माठ पण फोडतोयस म्हणून म्हणतोय. का फोडतोस आमचं माठर, तू का फोडतोस आमचं माठर. आर लांबोरे बघा मित्रांनो, आर लांबोरे विकास सखाराम लांबोरे यांचं नाव ऐका एकदा परत. विकास सर तुमचा करतो वर म्हणून म्हणतोय विकास सखाराम लांबोरे. पण मी काय म्हणतोय, अरे लांबोरे. राधा म्हणते कानाला लांब हो, इथनं पाहिलं नाहीसा हो, आमच्या वाटत कशाला घेतोय. अरे लांबोरे नको अडवू तू आमची वाट. राधा काय म्हणते, अरे लांबोरे नको अडवू तू आमची वाट, आणि जाऊनी तुझ्या घरची जाऊन चाटर. बरोबर आहे ना? आमच्या कशाला येतो, तुझ्या पण घरात अगदी दह्या दुधानं डेर भरलेलंच आहे, हाय गाय नाही कसली. मग लांब हो रे, इथनं नाहीसा हो, पहिला तुझ्या घरात जा. म्हणजे आमचा माठ फोडण्यापेक्षा तुझ्या घरची जाऊन चाट, घरची खालची चाट नाही तर वरची चाट, पण तुझ्या घरची चाट. आमच्याकडे कशाला? बरोबर आहे ना? काय चाट? घागर, वरची चाट, खालची चाट, कुठली पण चाट, पण तुझ्या घरची चाट. आता म्हण काय बोलला असा लिह सांगतोय तुला, लिह. ए कोतवाल कंपनी त्याला खुर्ची द्या. तुम्ही बोलायचं नाही कुणी अजिबात, गोवाना तुमच्या ऐकू द्या. म्हणून म्हणतोय तू कशाला करतोस हाटर. इंट्रो देता वाय काय? द्या मग द्या भ्यायला कशाला करतोस हाटर, काना धरून आमची पाठर. कशाला करतोस हाटर, काना धरून आमची पाठर. फोडाया बघतोस माठर, फोडाया बघतोस माठर. अरे लांबोरे नको अडवू तू आमची वाटर, जाऊन तुझ्या घरची घागर चाटर. लांबोरे नको अडवू तू आमची वाटर, जाऊन तुझ्या घरची घागर चाटर. लांबोरे नको अडवू तू आमची वाटर, जाऊन तुझ्या घरची घागर चाटर. लांबोरे नको अडवू तू आमची वाटर, जाऊन तुझ्या घरची घागर चाटर. माठ भरूनी आम्ही निघालो बाजाराला ग, निघालो बाजाराला ग, आम्ही निघालो बाजाराला ग. इथं भरूनी रस्ता धरूनी लागली चावून या चोराला ग, चावून या चोराला ग, लागली चावून या चोराला ग. अरे गोकुळच्या या चोराची या हराम खोराची, गोकुळच्या या चोराची या हराम खोराची. पडली माझ्याशी गाठर, आज पडली माझ्याशी गाठर. अरे लांबोरे नको अडवू तू आमची वाटर, जाऊन तुझ्या घरची घागर चाटर. लांबोरे नको अडवू तू आमची वाटर, जाऊन तुझ्या घरची घागर चाटर. लांबोरे नको अडवू तू आमची वाटर, जाऊन तुझ्या घरची घागर चाटर. लांबोरे नको अडवू तू आमची वाटर, जाऊन तुझ्या घरची घागर चाटर.
वेळ पाहूनी नको छळाया येऊ मदार बघ जाऊनी जीव लावूनी दूध पियाला देईल तुला घेऊनय तुला रे झाकून बघतोस कशाला वागून घेऊनय तुला रे झाकून तू बघतोस कशाला वागून हा धरून हातात काठर दोन हातात धरून काठर अरे लांब हो लांब हो लांब हो रे लांब हो रे कशाला आमची वाट अडवतोस आम्हाला जाऊ दे ना आमच्या वाटेला अरे लांब रे नको अडवूस आमची वाट जाऊनी तुझ्या घरची घागर लांब रे नको अडवूस आमची वाट जाऊनी तुझ्या घरची घागर नको अडवूस आमची वाट जाऊनी तुझ्या घरची घागर नको अडवूस आमची वाट जाऊनी तुझ्या घरची घागर तू कशाला करतोस हाटल धरून आमची पाटल कशाला करतोस हाटल धरून आमची पाटल पोडाया बघतोस माटल आमचा पोडाया बघतोस माटल नको अडवू तू आमची वाट आणि जाऊनी तुझ्या घरची घागर म्हणजे मित्रांनो या ठिकाणी वेळ पण संपत आलेला आहे शेवटचा मुखडा एका या ठिकाणी अंतरामध्ये गातोय मला वाटतं आमचा अपूर्व झाडेकर एक सुंदर असा ढोलकीपट्टू आहे आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहे मनाचा विचार करतो आणि म्हणजे मित्रांनो कलगी तुऱ्याच्या नियमानुसार आम्ही दोन्ही शाहीर एकमेकांना विषय देत असतो मी लेखी स्वरूपात विषय माझा शाहिरांपर्यंत पोहोचवलेला आहे रसिक प्रेक्षकांच्या कानावरती विषय असावा आणि मित्रांनो राजेश बुवाचा विषय हा यांच्यासारखा पळवट करणारा राजेश बुवा नाही यांनी गेल्या वर्षीचा विषय कुठल्याही शाहिरांनी उत्तर न देता त्यांच्या स्वतःच्या मनानं त्यांनी तो बदललेला आहे यावर्षी बुवांचा विषय वेगळा आहे पण माझा विषय मित्रांनो आज गेली 7 ते 8 वर्ष तोच आहे परवा त्यांनी ढोपरा टेकले नाही पण माझा आजही शाहिरांना सांगणार बुवा म्हणतात आता माझा धूर कसा काढतील आता मी त्यांचा उत्तर दिलेला आहे बुवा म्हणून तुम्हाला सांगतो माझ्या ग्रंथाचं नाव सांगू नका पण जर माझ्या विषयाच्या अगदी जवळ जरी बुवा पोहोचलात तरी हा बुवा जातीवंत बुवा गुरुचा राजेश बुवा चला आहे तुमचा विषय मान्य करणार बुवा पण तुम्ही उगाच आपली वडाची साला मांग्याला लावता एवढा रिकामा हाय कोण काय तुमचं मी 2 पैसा बुवा खाऊन नाही काय इथं कॉम्प्रोमाइज नाही बुवा म्हणून मी तुमचा उत्तर चुकीचा मान्य करू आणि राहिला मुद्दा बुवा आजच्या या सर्वांचे कॅमेरे समोर लागलेले आहेत आज बुवा या सर्व युट्यूबरच्या माध्यमातून तुम्हाला आज एक राजेश बुवाचं एक प्रामाणिकपणाने आणि शेवटचं सांगणार बघा मित्रांनो या बसलेल्यापैकी कोणीही सांगावं की आपल्या जन्मदात्या बापावरती बोलल्यानंतर कोणाचं रक्त पेटून उठणार नाही तुम्ही शांत बसाल काय शांत बसाल आपल्या बापावरती बोलल्यावर कोणी शांत बसाल काय बारी तुमची आणि राजेश बुवाची काय बोलायचं आहे दोनाच्या शिव्या 4 घाला राजेश बुवाला घाला आज जर बुवा तुम्ही माझे गुरुवर्य माझे वडील जर विजय बुवांवरती बोललात बुवा तर बारी अक्षी बुवा लांबच राहिले मी आयोजकांना पण मागाशी बोललोय बरोबर आहे ना मित्रांनो बारी तुमची आणि माझी तुम्हाला काय झोंबाट करायचा आहे अगदी माझ्या उराव बसायचा आहे माझ्या बसा म्हणून सांगतो पण माझ्या गुरूंवरती बोलायचा तुमचा अधिकार तुमचे गुरु घरात झोपले त्यांना आम्ही बोलतो काय मग माझ्या बापावरती बोलण्याचा तुम्हाला अधिकार आणि आज जर बुवा बोललं तर जे दिसत नाहीत जो जंगल वरती वाढवला पण जे दिसत नाही तिथलं पण बुवा शाप काढील म्हणून सांगतोय बुवा आणि म्हणून एक महत्वाचा मुद्दा एका मुद्द्यात त्या ठिकाणी विषय घेतोय बारी संपवतोय मित्रांनो माझी जी शाखा आहे या शाखेवरून मित्रांनो काल थोडासा एक विषय वाजला होता पण आज या
कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी डिक्लेअर करतोय, जी माझी शाखा नाचतेय सुंकाई देवी नृत्य कला पथक अडूर गुहागर, ही शाखा येत्या मित्रांनो ब्रीदपूजन जे माझ्या मंडळाचं आहे त्या ब्रीदपूजनामध्ये ही माझी शाखा मी माझ्या सादालाल घराण्यामध्ये सादरीत करून घेतोय. आणि हा मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचावा ज्यांनी ज्यासाठी केला होता अट्टहास, पण तो शेवटचा दिवस त्यांना गोड करता नाही आला. त्यांना एक सांगणं आहे, ही वारी राजेश बुवाच्यातच ही शाखा नाचणार. आणि म्हणून मित्रांनो शेवटचा विषय या ठिकाणी गातोय, बारी संपवतोय म्हणून म्हणायचं आहे काय लक्ष असावं. मी मित्रांनो परवा या ठिकाणी बुवांना विषय दिला होता की कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणा बरोबर लग्न केलं. कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणा बरोबर लग्न केलं, त्या सद्गुरूचं नाव काय? शाहीर माझी खाली टिपाशी आहे, मला नारद मुनी सोडून उत्तर तुमचं अपेक्षित आहे. पण बुवा आपली वडाची सलाम गेला आणि म्हणतात अरे एकदाचा मान्य करा, गुडघा टेकले बुवानी. म्हणून विषय कसा आहे बघा, शेवटचा विषय घ्या माझ्या भीमरायावानी. हा घ्याचा लवकर. म्हणून म्हणतो बघा, आता हे तुरेवाला आहे ना, शक्तीवाली म्हणजे आदिमाई, कलगीवाली म्हणजे आदिमाई, आणि भगवान शिवशंकर म्हणजे तुरेवालं. म्हणजे आज मी यांची बायको आणि हा माझा नवरा. म्हणजे हे म्हणतात ना, हे म्हणतात अरे मी तुरेवाला आहे, अरे मी तुरेवाला आहे. म्हणून म्हणतोय बाबा, म्हणून म्हणतोय ऐका. अरे मर्दा सारखा तू मर्द खरा, बरोबर आहे ना, मी तुरेवाला आहे, मी तुरेवाला आहे, मी बापे आहे. मग आम्ही कुठं म्हणतो तुम्ही बाई आहे? तुम्ही दोन डोळ्यांचं, दोन हातांचं, दोन पायांचं आणि मधल्या एका तिसऱ्या पायाचं तुम्ही पुरुषच आहात. आम्ही तुमचा व्यंग कुठं बदलला म्हणून म्हणतोय का. अरे मर्दा सारखा मर्दा तू खरा, मग होत नाही तुझ्या ना विषय पुरा. बुवा या शक्तिधऱ्यामध्ये एक असं व्यक्तिमत्व आहे की आजचं शिक्षण मुलांचं लक्षात घेता एक सुसंस्कृत आणि अनुभवी अशी ही व्यक्ती आहे, शाहीर आदरणीय भिकाजी लांबोडे. म्हणून म्हणतोय अरे मर्दा सारखा मर्दा तू खरा, मग होत नाही तुझ्या ना विषय पुरा. लाज ठेव शरम सांड्या. बघा बुवा नाही तर म्हणतील शिवी दिला मला असा बोलला, मला तसा बोलला. बुवा विषय कसा आणलाय बघा. अरे लाज ठेव शरम सांड्या, तू हार मानतो का बोल भांड्या. बुवा म्हणतात एकदाचा मान्य करा, खरा बोल. अरे माझा उत्तरच नाही तो, तरी खरा बोलू. म्हणून म्हणतोय हार मानतो का बोल भांड्या, तू हार मानतो का बोल भांड्या. सांग बुवा आहे का तू रांड्या, हार मानतो का बोल भांड्या. सांग बुवा आहे का तू रांड्या, हार मानतो का बोल भांड्या. सांग बुवा आहे का तू रांड्या, हार मानतो का बोल भांड्या. सांग बुवा आहे का तू रांड्या. अरे मर्दा सारखा मर्दा तू खरा, हे होत नाही तुझ्या ना विषय पुरा. अरे मर्दा सारखा मर्दा तू खरा, होत नाही तुझ्या ना विषय पुरा. लाज ठेव शरम सांड्या, अरे मानतो का बोल भांड्या. सांग बुवा आहे का तू रांड्या, अरे मानतो का बोल भांड्या. सांग बुवा आहे का तू रांड्या, अरे मानतो का बोल भांड्या. सांग बुवा आहे का तू रांड्या, अरे मानतो का बोल भांड्या. सांग बुवा आहे का तू रांड्या, अरे मानतो का बोल भांड्या. सांग बुवा आहे का तू रांड्या. पुढचे शब्द आम्ही थोडा वेळ कमी म्हणून ठेवतोय. पुढचे शब्द अरे माझ्या प्रश्नाचं उत्तर का तुझ्यानं जमत नाही. हातबल झाला बुवा तू, सांग आता तू करशील काही. अरे कर तू याचा विचार पुरा, मगच मिरवून दाखव तुरा. तू काल्या माकड तोंड्या, अरे हार मानतो का तू रांड्या, हार मानतो का बोल भांड्या. सांगू आहे का तू रांड्या, हार मानतो का बोल भांड्या. सांगू आहे का तू रांड्या, हार मानतो का बोल भांड्या. सांगू आहे का तू रांड्या, हार मानतो का बोल भांड्या. सांगू आहे का तू रांड्या, हार मानतो का बोल भांड्या. सांगू आहे का तू रांड्या, हार मानतो का बोल भांड्या. सांगू आहे का
मोरे बोंच प्रस्तुत कलगीतुरा नाचाचा जंगी सामना गुरुवार दिनांक मित्रांनो 24 जुलै 2025 रोजी याच रंगमंचावरती सन्माननीय माझे गुरुबंधू शक्तिवले कलगीवाले शाहीर संदीपजी मोरे पोवा आणि तोरेवाले शाहीर माझे बंधू अनिलदादा गराटे यांचा हा मित्रांनो जुगलबंदीचा सामना याच रंगमंचावरती दिनांक 24 जुलै 2025 रोजी रंगणार आहे आणि म्हणून सन्मान्य शाहीर माझे बंधू सुनीलदादा लोगडे दादांच्या माध्यमातून 201 रुपयाचा बहारदार पारितोषिक आलेला आहे मानाचा मुजरा करतो आणि मित्रांनो काही गडबडीत नाव राहून गेलंय माझे बंधू आणि या कलेचे निस्सीम चाहते राजापूर तालुक्याचे सुपुत्र आदरणीय चंद्रकांत दादा भोवड दादा देखील याच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत त्यांना देखील या ठिकाणी मानाचा मुजरा करतो शाहिरांना देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं माझी प्रथम फेरी या ठिकाणी संपली असं जाहीर करतो धन्यवाद धन्यवाद पुन्हा एकदा सर्व मायबाप रसिक प्रेक्षकांना मानाचा मुजरा करून आज या ठिकाणी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात आणि आजचा हा कार्यक्रम हाऊसफुल केलात त्याबद्दल पुनश्च आभार मानतो आणि आज या ठिकाणी शक्तिवाली शाहीर कलगीवाली शाहीर आमचे बंधू राजेश दादा निकम यांचा सत्कार आमचे कोकणी युट्यूबर्स करतायत तर त्यांनी हे सत्कार स्वीकारावा एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात राजेशदादांसाठी आणि त्यांच्या सुमधुर आवाजासाठी त्याचप्रमाणे आमचे संयोजक आयोजक सुनीलदादा डावळ हेही त्यांचा राजेशदादा सुनीलदादा डावळ हेही तुमचा यथोचित सत्कार करतायत तो तुम्ही बोर्ड मांडून घ्याल अशी अपेक्षा करतो एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या सुनीलदादा डावळ यांच्या हस्ते राजेशदादांचा सत्कार होतोय धन्यवाद धन्यवाद